Hello students, we are studying second chapter of 8th standard mathematics, parallel lines and transversal. And in this video we are going to solve practice set number 2.2. Okay, practice set 2.2 आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे आणि सगळ्यात सोप्या पद्धतीने तो सॉल्व करायचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला या विषयावरती कोणतीही शंका राहणार नाही. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 पाहिला नसेल तर तोही व्हिडिओ पाहून घ्या. तो या एक्सरसाइजचा या प्रॅक्टिस सेटचा बेस आहे. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ट्रिक्स दिल्या आहेत की वेगवेगळे टाईपचे अँगल्स कसे ओळखायचे याच्यावरती. ओके, तुम्हाला बुकमध्ये या ट्रिक्स कुठेही मिळणार नाहीत किंवा कुठल्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला इतर कुठल्याही व्हिडिओमध्ये मिळणार नाहीत. ज्या ट्रिक्स आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, पाहिला नसेल तर पहिला तो व्हिडिओ पाहून घ्या. लिंक आय बटनवरती आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर या व्हिडिओला कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला पॅरलल लाईन्सवरती सगळ्या शंका क्लिअर होतील. ऑलराईट, चला तर मग पहिला कन्सेप्ट क्लिअर करून घेऊयात पॅरलल लाईन्सच्या. ओके, या केसमध्ये बघा, लाईन पी अँड लाईन क्यू आर पॅरलल लाईन्स अँड लाईन टी इज ट्रान्सव्हर्सल. ओके, हे आपण लिहितो कसं, तर हा आहे आपला पॅरललचा सिम्बॉल. दोन सरळ लाईन, ओके, दोन समांतर लाईन म्हणजे पॅरलल लाईन्स. मग लाईन पी पॅरलल लाईन क्यू अँड लाईन टी इज ट्रान्सव्हर्सल. इतकं कळतं आहे. आता या डायग्रामवरून आपल्याला काय दिसतंय, तर पहिला पॉईंट बघा, अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. हा ए आणि हा सी सारख्या मापाचा दिसतोय, त्यामुळे अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल सी, कॉन्ग्रुएंट टू अँगल ई, कॉन्ग्रुएंट टू अँगल जी. म्हणजे हा म्हणजे ए सी ई जी सारख्या मापाचे दिसत आहेत म्हणून ते कॉन्ग्रुएंट लिहिले. तसंच आपल्याला दुसरे कोणते सारख्या मापाचे दिसत आहेत छोटे अँगल्स, अँगल बी डी एफ आणि एच हे सारख्या मापाचे दिसत आहेत म्हणून अँगल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल डी, कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ, कॉन्ग्रुएंट टू अँगल एच. ठीक आहे. ॲज पर पॉईंट 1 अँड 2 अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल ई आहे, हे दोन एकमेकाला कॉन्ग्रुएंट आहेत. तसंच अँगल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ, बी हा एफला कॉन्ग्रुएंट आहे. तसंच अँगल एच कॉन्ग्रुएंट टू अँगल डी, एच हा डीला कॉन्ग्रुएंट आहे. तसंच अँगल जी कॉन्ग्रुएंट टू अँगल सी, जी हा सीला कॉन्ग्रुएंट आहे. ठीक आहे. आता डायग्राममध्ये बघा, हे कोणते पेअर ऑफ अँगल्स आहेत, ए आणि ई. छोटा जे मोठा जे झाला बी एफ, बी एफ छोटा एल मोठा एल झाला. तसंच एच डी, एच डी छोटा जे मोठा जे झाला. आणि जी सी हा जी सी छोटा एल मोठा एल पाण्याची प्रतिमा झाली. मग हे कसले अँगल झाले, करस्पॉन्डिंग अँगल्स. करेक्ट, दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स. नेक्स्ट बघा, अजून काय समजतं पॉईंट 1 अँड 2 वरून, अँगल डी कॉन्ग्रुएंट अँगल एफ. कुठे आहे डी, हा डी कॉन्ग्रुएंट अँगल एफ. अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल ई, अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल जी, अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल एच. हे कसले अँगल्स आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत. करेक्ट, दे आर अल्टरनेट अँगल्स. तर यावरून आपल्याला काय समजतं की करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. पहिल्या स्क्रीनवरती आपण काय पाहिलं, तर करस्पॉन्डिंग अँगल्स होते ते कॉन्ग्रुएंट होते. करेक्ट, म्हणून ही झाली त्याची नोट. अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अल्टरनेट अँगल्सचे कॉन्ग्रुएंट होते. मग ते दोन्ही टाईपचे असू दे, हां, इंटेरियर अल्टरनेट असू दे किंवा एक्सटेरियर अल्टरनेट असू देत, दोन्ही टाईपचे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे. नंतर इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. ही एक ॲडिशनल नोट आहे जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. या नोट्स पॉईंट्स टू बी रिमेंबर म्हणून आपण लिहिलेले आहेत. म्हणजे आपल्याला पॅरलल लाईन्सवरती प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत, तर हे पॉईंट्स आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. काय आहे तिसरा पॉईंट, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता सप्लिमेंटरी म्हणजे काय, तर अशा अँगल्स ज्यांची बेरीज 180 अंश येते त्यांना सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतात. मग इंटेरियर अँगल्स कोणते होतात बघा, इथे अँगल डी आणि अँगल ई. हे दोन अँगलची बेरीज केली तर त्याची बेरीज 180 अंश येते.
तसंच अँगल सी आणि अँगल एफ हे झाले इंटेरियर अँगल्स. ह्या दोन अँगल्सची जर बेरीज केली तर ती 180 अंश येते. म्हणून इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. हा रूलच आहे पॅरलल लाईनचा, हा रूलच आहे. हे सगळे पॅरलल लाईनचे रूल्स आहेत ते आपण पाहतोय. ठीक आहे, लक्षातच ठेवायचं आहे कायमचे. नेक्स्ट, लिनियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी. हे दोन पॉईंट्स तुम्हाला बुक्समध्ये कुठेही मिळणार नाहीत, पण पॅरलल लाईनचे प्रॉब्लेम सॉल्व करताना याचा वापर करावा लागणार आहे. ठीक आहे, बुकमध्ये नसल्यामुळे कदाचित तुम्हाला क्लासमध्ये शिकवणारही नाहीत, पण याचा रेफरन्स घेऊन एक्झाम्पल मात्र सॉल्व करतील. आपण काय करतो आहे, एक्झाम्पल सॉल्व करण्या अगोदर हे लर्न पण करतो आहे. इथे लर्न करणार आणि तिकडे एक्झाम्पल सॉल्व करताना याचं इम्प्लिमेंटेशनही करणार आहोत आपण. काय आहे पुढचा रूल? लिनियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी. लिनियर पेअर ऑफ अँगल म्हणजे काय हो, तर एका लाईनीमध्ये येणारे अँगल्स. आता ही लाईन आहे, ही ट्रान्सव्हर्सल आहे. ह्या लाईनीवरती कोणते अँगल्स आहेत? एच आणि जी हे एका लाईनीमधले अँगल्स आहेत. ह्याची बेरीज 180 अंश येते. तसंच ई आणि एच हे पण ह्या एका लाईनीवरती बनतात, तर याची बेरीज ही 180 अंश येते. तसं जी आणि एफ हे सुद्धा या लाईनीवरती बनलेले आहेत, तर याची बेरीज 180 अंश येते. तसंच इथेही. ठीक आहे, त्यामुळे लिनियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी. आणि लास्ट, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स म्हणजे काय हो, तर क्रॉस लक्षात ठेवायचं, गुणिले. गुणिलेमध्ये अपोजिट अँगल्स असतं. इथे गुणिले बनतं, तर इथे अपोजिट अँगल्स कोणते होणार, तर हा आणि हा अपोजिट अँगल झाला. तसंच हा आणि हा अपोजिट अँगल झाला. त्यामुळं अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. एकमेकाला अपोजिट जे अँगल्स असतात ते एकमेकाच्या समान मापाचे असतात. क्लिअर? काय काय पाहिले रूल्स आपण शॉर्टमध्ये पाहूयात परत एकदा. करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतात म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते, लिनियर पेअर ऑफ अँगल्स सप्लिमेंटरी असतात म्हणजे त्यांची बेरीज ही 180 अंश असते, आणि अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, आता या रूल्सचा वापर करून आपल्याला पॅरलल लाईन्सचे प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे आहेत प्रॅक्टिस सेट नंबर 2.2मध्ये. पहिलं एक्झाम्पल बघा, हे आपलं प्रॅक्टिससाठी सॉल्ड एक्झाम्पल म्हणून आहे आपल्या बुकमध्ये. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन ए बी पॅरलल लाईन पी क्यू, लाईन एल एम इज ट्रान्सव्हर्सल. म्हणजे ए बी आणि पी क्यू पॅरलल आहे आणि एल एम इज ट्रान्सव्हर्सल. मेजर ऑफ अँगल एम एन क्यू इज 70 डिग्री. हा एम एन क्यू हा 70 डिग्री आहे. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, मेजर ऑफ अँगल ए ओ एन. मेजर ऑफ अँगल ए ओ एन हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर पहिली मेथड पाहूयात. जे गिवन आहे ते पहिला लिहून घ्यायचं आहे. मेजर ऑफ अँगल एम एन क्यू इज इक्वल टू 70 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल एन ओ बी इज इक्वल टू 70 डिग्री. रिझन काय, करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते, मेजर ऑफ अँगल एम एन क्यू आणि मेजर ऑफ अँगल एन ओ बी हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आपण रूलमध्ये पाहिलं होतं करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणून जर हा 70 असेल तर हाही 70 डिग्री असणार. क्लिअर? नेक्स्ट काय आहे बघा, मेजर ऑफ अँगल एन ओ बी प्लस मेजर ऑफ अँगल एन ओ ए इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन काय, लिनियर पेअर ऑफ अँगल्स. कुठला, मेजर ऑफ अँगल एन ओ बी आणि मेजर ऑफ अँगल एन ओ ए आहेत लिनियर पेअरवरचे अँगल्स, त्यामुळे त्याची बेरीज 180 अंश. ठीक आहे, आता व्हॅल्यूज पुट करूयात. याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 70 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल एन ओ ए हे आपल्याला शोधायचं आहे इक्वल टू 180 डिग्री. प्लस 70 इकडे गेल्यावर काय होईल, -70 होईल. त्यामुळं मेजर ऑफ अँगल एन ओ ए इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 70 डिग्री इज इक्वल टू 110 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल एन ओ ए इज इक्वल टू 110 डिग्री. मग आता तुम्ही म्हणाल आपल्याला क्वेश्चनमध्ये तर मेजर ऑफ अँगल ए ओ एन विचारलं आहे आणि तुम्ही तर मेजर ऑफ अँगल एन ओ ए काढला आहे. तर बघा, तुम्ही त्याला ए ओ एन म्हणा किंवा एन ओ ए म्हणा, अँगल तर तोच येतो. ठीक आहे, फक्त नावं वेगळी आहेत, अँगल तोच आहे.
कळतंय? नेक्स्ट मेथड बघूयात. याच्यामध्ये बघा गिवन आहे तसं आपण लिहिलं मेजर ऑफ अँगल MNQ इज इक्वल टू 70 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ONP इज इक्वल टू 70 डिग्री. कोणता? ONP. रिझन काय? अपोजिट अँगल्स. अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, म्हणून जर हा 70 आहे तर हाही 70च असणार. नेक्स्ट मेजर ऑफ अँगल ONP प्लस मेजर ऑफ अँगल NOA इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन काय? इंटेरियर अँगल्स. ONP आणि NOA हे दोन इंटेरियर अँगल झाले आणि ते सप्लिमेंटरी असतात, त्यामुळं दोन्हीची बेरीज 180 डिग्री. नेक्स्ट बघा व्हॅल्यूज पुट केल्यानंतर 70 प्लस मेजर ऑफ अँगल NOA इज इक्वल टू 180 डिग्री. हे 70 इकडे गेल्यानंतर -70 होणार, म्हणून मेजर ऑफ अँगल NOA इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 70 डिग्री इज इक्वल टू 110 डिग्री. क्लिअर? आता बघा एकच क्वेश्चन आपण दोन वेगवेगळ्या मेथडने लिहिला. तसंच हे जे आपण पॅरलल लाईन्सचे रूल्स पाहिले आहेत त्या रूल्सचा वापर करून तुम्ही हे वेगवेगळ्या मेथडनं सॉल्व करू शकता. कोण या मेथडनं सॉल्व करेल, कोण पहिल्या मेथडनं सॉल्व करेल, कोण अजून तिसऱ्या मेथडनं सॉल्व करेल. आन्सर जर तुमचं करेक्ट येत असेल तर मेथड मॅटर करत नाही एक्झाममध्ये सुद्धा. पॅरलल लाईनच्या रूलचा वापर करून तुम्ही कोणत्याही मेथडनं सॉल्व करा, आन्सर जर करेक्ट असेल तर तुम्हाला फुल मार्क्स मिळणार. ठीक आहे, फक्त प्रेझेंटेशन अशा प्रकारे असलं पाहिजे. प्रत्येक स्टेपला ते कोणत्या रूलनुसार शोधून काढलं हे लिहिलं पाहिजे तुम्ही, तर त्याला फुल मार्क्स मिळणार. अदरवाईज इथे मार्क्स कट होतात. ठीक आहे, त्यामुळे फुल मार्क्स पाहिजे असतील तर प्रत्येक स्टेपला तुम्ही हे कसं आलं, कोणत्या रूलनुसार आहे हे तिथे लिहायला पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन M पॅरलल टू लाईन N. लाईन L इज ट्रान्सव्हर्सल. इफ angle B is equal to x plus 15 degree and angle E is equal to 2x plus 15 degree, find out the value of x. angle B आणि angle E दिलेला आहे, तर त्यांचा एकमेकांसोबत डायरेक्ट संबंध नाही आहे. आपल्याला पॅरलल लाईनचे रूल्स वापरून त्यांचा संबंध काय आहे ते शोधून काढायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. सॉल्युशन. angle B congruent angle D. angle B congruent angle D का? अपोजिट अँगल्स लिहिले आपण इथे रिझन. ठीक आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल B इक्वल टू मेजर ऑफ अँगल D इज इक्वल टू काय आहे? x प्लस 15 डिग्री. नाव मेजर ऑफ अँगल D प्लस मेजर ऑफ अँगल E इज इक्वल टू 180 डिग्री. D आणि E चा मेजरमेंट 180 का आहे? इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इंटेरियर अँगल्स आहेत ते, त्यामुळे ते सप्लिमेंटरी आहेत. आता आपल्याला माहिती आहे D ची व्हॅल्यू पण माहिती आहे आणि E ची व्हॅल्यू पण माहिती आहे. E ची व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये दिली आहे, D ची व्हॅल्यू म्हणजेच B ची व्हॅल्यू. करेक्ट. आता व्हॅल्यूज पुट करूयात. देअरफॉर x प्लस 15 प्लस 2x प्लस 15. हे D ची व्हॅल्यू घेतली x प्लस 15, हे प्लस आहे तसं घेतलं, आणि ही E ची व्हॅल्यू काय आहे? 2x प्लस 15 ही इथे घेतली इज इक्वल टू 180 डिग्री. आता एक्सचं ॲडिशन होणार, नंबरचं ॲडिशन होणार. काय होईल बघा? x प्लस 2x 3x झालं, 15 प्लस 15 30 झालं, म्हणून 3x प्लस 30 इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे 30 प्लस 30 आहे, इकडे गेल्यावर काय होईल? -30 होईल. त्यामुळं 3x इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 30 डिग्री इज इक्वल टू 150 डिग्री. 3 आणि एक्समध्ये काही नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं. इकडे गेल्यावर काय होईल? डिव्हिजन होईल. देअरफॉर x इज इक्वल टू 150 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 50 डिग्री. क्लिअर? म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली? 50 डिग्री. आता आपण सॉल्व करूयात प्रॅक्टिस सेट नंबर 2.2. मला माहिती आहे इथेपर्यंत जर तुम्ही मनापासून जर व्हिडिओ बघितला आहे आणि जर समजून घेतला आहे तर हे 2.2चे एक्झाम्पल्स तुम्ही स्वतःहून सॉल्व करणार आहात. पण तरीही लक्ष देऊन बघा, जर समजलं नसेल तर अजून क्लॅरिटी येईल. काय आहे क्वेश्चन नंबर 1? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ लाईन M पॅरलल लाईन N अँड लाईन P इज ट्रान्सव्हर्सल देन फाइंड x. ठीक आहे. M आणि N पॅरलल आहेत, P ट्रान्सव्हर्सल आहे, त्याच्या दोन अँगल्सची
मेजरमेंट दिलेलं आहे एक्स आणि 3x, आपल्याला एक्सची व्हॅल्यू फिगर आउट करायची आहे. ठीक आहे. आता सांगा हे अँगल्स कोणते आहेत. आता जर तुम्हाला क्लिअर झालं असेल कसं ओळखायचं, करेक्ट. लाईनच्या आतमधल्या साईडला आहेत त्यामुळे ते एकतर इंटेरियर किंवा अल्टरनेट असणार आहेत, करेक्ट. आणि अल्टरनेट कुठले असतं, ट्रान्सव्हर्सलच्या 2 वेगवेगळ्या दिशेला असतं, त्यामुळे हे अल्टरनेट तर नाही आहेत. मग कोणते आहेत, हे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच दिशेला आहेत आणि लाईन्सच्या आतमधल्या बाजूला आहेत, त्यामुळे हे इंटेरियर अँगल झाले, करेक्ट. चला सॉल्व करूयात. गिवन दॅट लाईन M पॅरलल लाईन N अँड लाईन P इज ट्रान्सव्हर्सल. कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन लिहिताना, स्टेप्स लिहिताना पहिला गिवनपासून सुरू करायचं, म्हणजे तुम्हाला चुकत नाही. ठीक आहे. आणि एक स्टँडर्ड जर का असेल, प्रॉब्लेमचा आन्सर मांडण्यासाठी एक स्टँडर्ड असेल, तर तुम्ही एक्झाममध्ये सुद्धा विसरत नाही. ठीक आहे. नेक्स्ट, देअरफोर x + 3x = 180 डिग्री. रिझन काय आहे, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता x + 3x 4x = 180 डिग्री. Therefore x = 180 divided by 4. 4 1 जा 4, 4 4 जा 16, राहतं 2, 4 5 जा 20, म्हणजे x = 45 डिग्री. क्लिअर. त्यामुळं ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा, इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ लाईन A पॅरलल लाईन B अँड लाईन L इज ट्रान्सव्हर्सल देन फाइंड x. A आणि B पॅरलल आहेत आणि लाईन L ही ट्रान्सव्हर्सल आहे. इथे 2 अँगलचे मेजरमेंट दिलेत आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू फिगर आउट करायची. सोल्युशन, आपलं काय सिंटॅक्स आहे, गिवन पहिला लिहायचं. गिवन दॅट लाईन A पॅरलल लाईन B अँड लाईन L इज ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. देअरफोर 4x + 2x = 180 डिग्री. डायरेक्ट लिहिलं आपण, 4x + 2x = 180 डिग्री. ह्याचं काय रिझन आहे बरं, तर पहिलं रिझन काय आहे, तर अँगल 4x अँड अपोजिट अँगल ऑफ अँगल 2x आर इंटेरियर अँगल्स. ठीक आहे. म्हणजे 2xचा अपोजिट अँगल जो आहे हा अँगल आणि 4x जो अँगल आहे, हे 2 अँगल्स इंटेरियर अँगल्स आहेत आणि इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतात, म्हणून 180 डिग्री. ठीक आहे. आता सॉल्व करा. 4x + 2x 6x = 180 डिग्री. हे 6xला मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होणार, म्हणून x = 180 डिग्री डिवायडेड बाय 6. 6 1 जा 6, 6 3 जा 18. देअरफोर x = 30 डिग्री. क्लिअर. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 2. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन P पॅरलल लाईन Q, लाईन T अँड लाईन S आर ट्रान्सव्हर्सल्स. फाइंड मेजर ऑफ अँगल X अँड अँगल Y यूजिंग द मेजर्स ऑफ अँगल गिवन इन द फिगर. आतापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये बघा, 2 लाईन दिलेल्या असायच्या आणि एक ट्रान्सव्हर्सल दिलेली असायची. इथे काय दिलं आहे, 2 लाईन दिलेत आणि 2 ट्रान्सव्हर्सल दिलेत. ठीक आहे. सोल्युशन बघा, पहिल्यांदा जे गिवन आहे ते लिहून घ्यायचं. गिवन दॅट लाईन P पॅरलल लाईन Q, ह्या 2 पॅरलल लाईन्स आहेत, अँड लाईन T अँड लाईन S आर ट्रान्सव्हर्सल्स. T आणि S हा ट्रान्सव्हर्सल्स आहेत. यानुसार आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पहिला बघा, x + 40 = 180 डिग्री. x + 40 = 180 डिग्री. काय आहे रिझन्स, करेस्पॉन्डिंग अँगल्स आणि लिनियर पेअर ऑफ अँगल्स. म्हणजे हा जो 40 आहे त्याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, हा आहे. म्हणजे इथे 40 आलं आणि हे 40 आणि हे x हे लिनियर पेअर ऑफ अँगल्स आहेत, म्हणून 180 डिग्री. कळतं आहे. हे 40 + x = 180 डिग्री. क्लिअर. सॉल्व करा. x = 180 डिग्री - 40 डिग्री, हे +40 आहे, इकडे -40 होणार, म्हणून x = 140 डिग्री. एक्सची व्हॅल्यू मिळाली. तसंच आता y साठी पाहूयात. y + 70 डिग्री = 180 डिग्री. रिझन काय, अपोजिट अँगल्स आणि इंटेरियर अँगल्स. आता
हा जो 70 आहे त्याचा अपोजिट अँगल हा आहे. अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, करेक्ट. म्हणून 70च्या अपोजिटचा अँगल हा, आणि हा जो अँगल आहे हा अँगल वायचा इंटेरियर अँगल आहे, आणि इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतात. त्यामुळं y प्लस 70 म्हणजे हा y प्लस हे 70 हे इंटेरियर अँगल्स आहेत, हे सप्लिमेंट आहेत, म्हणून त्याची ॲडिशन झाली 180 डिग्री. क्लिअर. आता बघा प्लस 70 आहे, इक्वल टूच्या इकडे गेल्यानंतर काय होणार, मायनस 70 होणार. म्हणून y इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 70 डिग्री. देअरफॉर y इज इक्वल टू 110 डिग्री. मिळालं आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू. नाव क्वेश्चन नंबर 3. In the adjoining figure, line P parallel line Q, line L parallel line M. Find measure of angle A, angle B and angle C using the measures of given angles. Justify the answers. म्हणजे इथे जी डायग्राम दाखवली आहे त्याच्यामध्ये L आणि M पॅरलल आहेत, P आणि Q पॅरलल आहेत. याच्यामध्ये एक अँगल दिलेला आहे, हा अँगल 80 डिग्री आहे, आणि आपल्याला त्याच्यानुसार अँगल A, B, C फाइंड आउट करायचे आहेत आणि त्याचं कारण लिहायचं आहे की कोणत्या बेसवरती तुम्ही ते फाइंड आउट केलात. ठीक आहे, चला सॉल्व करूयात. सॉल्युशन. पहिला काय करूयात, हा जो अँगल 80 डिग्री दिलेला आहे त्याला आपल्या रेफरन्ससाठी एक नाव देऊयात. जसं इथे A आहे, B आहे, C आहे, त्याचप्रमाणे इथे एक नाव देऊयात, अँगल D. ठीक आहे. आता प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरू करण्या अगोदर कन्सेप्ट क्लिअर करून घेऊयात. लाईन L आणि M पॅरलल आहेत, करेक्ट. लाईन P आणि Q पॅरलल आहेत, एक्झाम्पलमध्ये दिलेलंच आहे. पण बघा L आणि Mला P आणि Q ट्रान्सव्हर्सल्स होत आहेत, म्हणजे इंटरसेक्ट करून जातात, म्हणजे ट्रान्सव्हर्सल्स होत आहेत. P आणि Q पॅरलल आहेत, पण त्या P आणि Qच्या L आणि M ह्या ट्रान्सव्हर्सल्स आहेत. ठीक आहे, त्या बेसवरती आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. गिवन दॅट लाईन P पॅरलल लाईन Q and line L and line M are transversals. Measure of angle D plus measure of angle A is equal to 180 degree. म्हणजे हा अँगल D प्लस अँगल हा A इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन काय, इंटेरियर अँगल्स. हे बघा, हे दोन पॅरलल लाईन आहेत आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे, तर ट्रान्सव्हर्सलच्या एकाच दिशेला आहेत आणि पॅरलल लाईनच्या आतल्या बाजूला आहेत, म्हणून हे इंटेरियर अँगल्स झाले, करेक्ट. त्यामुळं यांची बेरीज 180 डिग्री, कारण ते सप्लिमेंटरी असतात, आपण पाहिलं आहे, करेक्ट. आता व्हॅल्यूज पुट करा. डीची मेजर आपल्याला माहिती आहे 80 डिग्री. देअरफॉर 80 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल ए जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. आता हे 80 डिग्री इकडे प्लस आहे, इक्वल टूच्या पलीकडे गेल्यानंतर मायनस होणार. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 80 डिग्री. Therefore measure of angle A is equal to 100 डिग्री. A ची व्हॅल्यू मिळाली 100 डिग्री. आता B फाइंड आउट करूयात. जसं P आणि Q पॅरलल होतं आणि L आणि M ट्रान्सव्हर्सल्स होत्या, तशा प्रकारे आता L आणि M पॅरलल आहेत, P आणि Q ट्रान्सव्हर्सल्स आहेत, ते आपण लिहून घेतलं. आता हा जो अँगल आहे याला आपल्या रेफरन्ससाठी नाव देऊयात E. ठीक आहे. सो अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल ई. कारण काय, तर करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे हा जे बनतो, इथे मोठा जे बनतो, करेक्ट. म्हणजे ते करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. आता करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. एची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 100 डिग्री, म्हणून ई पण काय असणार 100 डिग्री. आता काय होणार, मेजर ऑफ अँगल ई प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे हा जो मेजर ऑफ अँगल ई आहे आणि हा जो मेजर ऑफ अँगल बी आहे हे 180 डिग्री आहे. का, लिनियर पेअर ऑफ अँगल्स, हे एका लाईनीमध्ये आहेत, म्हणून लिनियर पेअर ऑफ अँगल्स, त्या कारणासाठी हे 180 डिग्री. आता व्हॅल्यू पुट करूयात. ई इज इक्वल टू 100 डिग्री आपण फाइंड आउट केलं आहे. 100 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. हे 100 इकडे प्लस आहे, इक्वल टूच्या पलीकडे गेल्यानंतर होणार मायनस. Therefore measure of angle B is equal to 180 degree minus 100 degree. Therefore measure of angle B is equal to 80 degree. 180 degree minus 100 degree 80 degree. B ची व्हॅल्यू मिळाली
आता सी फाइंड आउट करण्यासाठी बघा, सी आणि बीचा रेफरन्स लावणार आहोत आपण, करेक्ट. सी आणि बीचा रेफरन्स लावण्यासाठी काय होतं आहे, तर पी आणि क्यू पॅरलल होत आहेत आणि ही एम ट्रान्सव्हर्सल होती आहे, जेणेकरून हे करस्पॉन्डिंग अँगल्स बनत आहेत. हा जे आणि हा मोठा जे. जर ही डायग्राम अशा प्रकारे जर फिरवली तर हा जे बनतो, हा मोठा जे बनतो, करेक्ट. त्यामुळं कोणत्या केसमध्ये बनतं, पी आणि क्यू पॅरलल आणि ही एम ट्रान्सव्हर्सल या केसमध्ये. का, कारण आपण सी आणि बीचं रेफरन्स लावणार आहोत, म्हणून त्यानुसार आपण इथे लिहून घेतलं पी पॅरलल अँड क्यू आणि एल अँड एम आर ट्रान्सव्हर्सल्स. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की पी आणि क्यू पॅरलल कधी लिहायचं आणि एल आणि एम पॅरलल कधी लिहायचं, तर आपण रेफरन्स कोणता लावणार आहोत अँगल्सचा, त्यानुसार हे चेंज करायचं. इथे आपल्याला रेफरन्स आहे सी आणि बीचा, जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, आणि ते करस्पॉन्डिंग अँगल्स पी आणि क्यू पॅरलल घेतल्यामुळे होतात, म्हणून इथं पी आणि क्यू पॅरलल घेतलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल बी. हा अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल बी, करस्पॉन्डिंग अँगल्स. मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 80 डिग्री. आपण फाइंड आउट केले, हा 80 डिग्री, करेक्ट. जर हा 80 डिग्री आहे तर सी पण 80 डिग्री असणार. therefore अँगल सी इज इक्वल टू 80 डिग्री. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ए, बी आणि सी फाइंड आउट केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 4. इन द adjoining figure, line A parallel line B, line L is transversal. Find the measure of angle X, angle Y and angle Z using the given information. ही जी फिगर दिलेली आहे त्याच्यामध्ये ए आणि बी पॅरलल लाईन्स आहेत आणि एल ही ट्रान्सव्हर्सल आहे. ठीक आहे. याच्यामध्ये एक मेजर ऑफ अँगल दिलेला आहे 105 डिग्री, आणि त्या बेसवरून आपल्याला फिगर आउट करायचं आहे एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू आणि झेडची व्हॅल्यू. ठीक आहे. सोल्युशन. आता आपल्या रेफरन्ससाठी याला नाव देऊयात अँगल पी. हा अँगल पीचं मेजर आहे 105 डिग्री. उत्तराला सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला डायग्रामवरूनच समजलं पाहिजे की आपण सुरुवात कशी करणार आहोत. ठीक आहे. आता आपल्याकडे जे रूल्स आहेत, जे काही 4-5 रूल्स आहेत, त्या रूल्सचा वापर करूनच आपल्याला हे शोधायचं आहे. एक्स 105 वरून कसं काढणार, तर बघा, हे दोन पॅरलल लाईन्स आहेत, ही ट्रान्सव्हर्सल आहे, तर ही फिगर जर अशी फिरवली तर व्हिज्युअलाइज करायचं. हां, हे फिगर जर ही अशी फिरवली तर हा बनतो एल आणि हा बनतो मोठा एल, करेक्ट. म्हणजे हे काय झाले, करस्पॉन्डिंग अँगल्स. जर हा P105 असेल तर हा सुद्धा 105 असेल. एक्सची व्हॅल्यू मिळेल. आता इथे बनतं क्रॉस, म्हणजे आपला गुणिले चिन्हासारखं बनतं, म्हणजे एक्स आणि वाय अपोजिट अँगल्स बनतात. अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. हा जर 105 असेल तर हाही 105 डिग्री असणार. ठीक आहे. एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळेल या प्रकारे. झेडची व्हॅल्यू शोधण्यासाठी सोपा पर्याय काय बघा, हा एका लाईनीवरती बनतात हे अँगल्स, ए लाईनीवरती बनतात हे अँगल्स, अँगल पी आणि अँगल झेड, त्यामुळे यांची बेरीज 180 असणार, लिनियर पेअर ऑफ अँगल. इक्वेशन बनवायचं आहे, सॉल्व केल्यानंतर झेडची व्हॅल्यू मिळेल. हे आपण काय केलं, पहिल्यांदा डायग्राम बघितल्यानंतर मनातल्या मनात आपण व्हिज्युअलाइज केलं की कशा प्रकारे आपण सॉल्व करणार आहोत. त्यानंतर मग आपल्याला सोल्युशन मांडायचं आहे. ठीक आहे. गिवन दॅट लाईन ए पॅरलल टू लाईन बी अँड लाईन एल इज ट्रान्सव्हर्सल. जे दिलेलं आहे ते पहिला लिहून घेतलं. त्यानुसार काय होतं, अँगल पी कॉन्ग्रुएंट अँगल एक्स, करस्पॉन्डिंग अँगल्स आपण पाहिले. अँगल पी आणि अँगल एक्स करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, ते कॉन्ग्रुएंट असतात. मेजर ऑफ अँगल पी इज इक्वल टू 105 डिग्री. देअरफोर मेजर ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू 105 डिग्री. क्लिअर. एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता अँगल एक्स कॉन्ग्रुएंट अँगल वाय, का अपोजिट अँगल्स, एक्स आणि वाय अपोजिट अँगल्स. मेजर ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू 105 डिग्री. देअरफोर मेजर ऑफ अँगल वाय इज इक्वल टू 105 डिग्री, अपोजिट अँगल्स, करेक्ट. नाव आता आपल्याला झेड फाइंड आउट करायचं आहे. देअरफोर मेजर ऑफ अँगल पी प्लस मेजर ऑफ अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन, लिनियर पेअर ऑफ अँगल्स. आता व्हॅल्यू पुट करूयात. पीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 105 डिग्री. देअरफॉर 105 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री. हे 105 इकडे प्लस आहे, इक्वलिटीच्या पलीकडे गेल्यानंतर मायनस होणार. देअरफॉर मेजर ऑफ अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 105 डिग्री.
Therefore measure of angle Z is equal to 75 degree. Z ची व्हॅल्यू मिळाली. अशा प्रकारे आपण x, y, z च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या आहेत. Clear? Now let's go to the last question, question number 5. In the adjoining figure, line P parallel line L parallel line Q. ही P, L आणि Q तिन्ही लाईन एकमेकाला पॅरलल आहेत. फाइंड अँगल x with the help of the measures given in the figure. हा पूर्ण जो अँगल आहे हा x, याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्याच्यासाठी रेफरन्ससाठी आपल्याला काय दिलं आहे, हा एक अँगल दिला आहे 40 डिग्री, हा एक अँगल दिला आहे 30 डिग्री. ठीक आहे, चला सॉल्व करूयात. मग पहिल्यांदा काय करायचं आहे, सोल्युशनला सुरुवात करण्या अगोदर आपण मनातल्या मनात तयारी करायची की आपण हे फाइंड आउट कसं करणार आहोत. ठीक आहे, आपण पहिला बघायचं आहे काय दिलं आहे आणि कसं फाइंड आउट करायचं आहे. हे मनात आपली तयारी झाली की मग आपण ते सोल्युशन लिहायला घ्यायचं आहे. तर पहिला बघा, हा अँगल x बनतो कसा, तर हा एक अँगल बनतो आणि हा एक अँगल बनतो. हे दोन अँगल मिळून हा अँगल x बनतो. करेक्ट. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हा छोटा अँगल शोधावा लागेल, नंतर हा छोटा अँगल शोधावा लागेल आणि त्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला अँगल x मिळणार आहे. ठीक आहे, इतकं तरी कळतं आहे आपल्याला. मग आता हे छोटे अँगल शोधायचे कसे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय दिलं आहे, ह्या दोन पॅरलल लाईन दिलेत, या दोन पॅरलल लाईन दिलेत. म्हणजे पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सलचे जे रूल्स आहेत ते वापरून आपल्याला शोधता येईल हे. ठीक आहे, कसं शोधणार, तर ही जी सेगमेंट दिसते आहे ही सेगमेंट ट्रान्सव्हर्सलचं काम करते या दोन पॅरलल लाईन्समध्ये. करेक्ट. तसंच ही जी सेगमेंट दिसते ही ट्रान्सव्हर्सलचं काम करते या दोन पॅरलल लाईन्समध्ये. ऑलराईट. मग आता ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर हा अँगल आणि हा छोटा अँगल हे काय बनतात, झेड बनतं हे. करेक्ट. म्हणजे अल्टरनेट अँगल्स बनतात. अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. जर हा 40 असेल तर हाही 40च असणार. करेक्ट. म्हणजे हा छोटा एक अँगल तरी मिळाला आपल्याला. तसंच हे उलटं झेड बनतं आहे, म्हणजे हे पण अल्टरनेट अँगल्स झाले. जर हा 30 असेल तर हा छोटा अँगल ही 30 असणार. मग आता हा छोटा अँगल मिळाला, हा छोटा अँगल मिळाला, त्याची बेरीज केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार. या प्रकारे तर आपल्याला समजलं कसं फाइंड आउट करणार. ठीक आहे, पण आता आन्सरमध्ये मांडताना आपण लिहिणार कसं, 40 डिग्री प्लस हा अँगलचं काय नाव लिहिणार, आपल्याकडे काय नाही आहे लिहिण्यासाठी. करेक्ट. मग आता मगाशी कसं आपण लिहिलं होतं, इथे छोटे अँगल्समध्ये इथे डायरेक्ट P लिहिलं होतं, इथे डायरेक्ट आपण QR असं लिहू शकतो. पण तिथे आपल्याला ही डायरेक्ट लाईन दिली होती. करेक्ट. त्यामुळे आपण म्हणू शकलो असतो की P आणि L पॅरलल आहेत आणि ही जी लाईन दिलेली आहे ही लाईन ट्रान्सव्हर्सल आहे, पण या लाईनीला नावच नाही आहे. म्हणून आपण काय करणार, या केसमध्ये काय करणार, ह्या अँगलला नाव देणार नाही. इथे P इथे Q असं अँगलला नाव नाही देणार. आपण काय देणार, डायरेक्ट सेगमेंट्सना नाव देणार. इथे आपण नाव दिलं A, या पॉईंट्सना नाव देऊयात पहिला. इथे दिलं B, इथे दिलं C. आता ABC दिल्यानंतर आपण म्हणू शकतो की सेगमेंट AB ट्रान्सव्हर्सल आहे, BC ट्रान्सव्हर्सल आहे. पण अँगल कसं घेणार, तर अँगल घेण्यासाठी आता आपल्याला हे आहे, इथे एक पॉईंट दिला तर हा आपण अँगल घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणून इथं नाव देऊयात, हा पॉईंट घेतला, या पॉईंटला नाव दिलं X. मग आपण म्हणू शकतो XAB इज 40 डिग्री म्हणू शकतो. तसंच आपण AB आणि इथे एखादा पॉईंट घेतला तर हा अल्टरनेट अँगल्स म्हणू शकतो. म्हणून इथे पॉईंट घेतला, त्याला नाव दिलं Y. सिमिलरली इथे एक पॉईंट घेतला, त्याला नाव दिलं Z. आता इथे पॉईंट घेऊन नावं का दिली, तर आपल्याला एक्झाम्पलमध्ये आन्सर मांडताना याची आपल्याला मदत होणार आहे म्हणून घेतलं. करेक्ट. आता सॉल्व करूयात. गिवन दॅट लाईन P पॅरलल लाईन L अँड सेगमेंट AB इज ट्रान्सव्हर्सल. सेगमेंट AB इज ट्रान्सव्हर्सल. आता इथे आपण लाईन का नाही म्हटलं, तर लाईनला दोन्ही बाजूला ॲरो असतात. इथे दोन्ही बाजूला ॲरो आहेत का, ABला दोन्ही बाजूला ॲरो आहेत का, नाही. ॲरो नाही आहेत म्हणजे ती सेगमेंट झाली. सेगमेंटला काय असतं, दोन्ही बाजूला डॉट असतात म्हणजे पॉईंट्स असतात, म्हणजे ती पुढे वाढत नाही. लाईनला कसं दोन्ही बाजूला ॲरो असतात, ती पुढे वाढते. सेगमेंट पुढे वाढत नाही, म्हणून ही झाली सेगमेंट. सेगमेंट AB इज ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. नेक्स्ट अँगल XAB कॉन्ग्रुएंट टू अँगल ABY. अँगल XAB कॉन्ग्रुएंट टू अँगल ABY.
alternate angles, correct? Measure of angle XAB is equal to 40 degree. Therefore, measure of angle ABY is equal to 40 degree. जर हा 40 असेल तर हा छोटा अँगल ही 40 डिग्री असणार. Similarly, line L parallel line Q where segment BC is transversal. Line L parallel to line Q where segment BC is transversal. Angle YBC congruent to angle BCZ. Angle YBC congruent angle BCZ. ठीक है, alternate angles. Measure of angle BCZ is equal to 30 degree. Therefore, measure of angle YBC is equal to 30 degree. जर हा 30 आहे तर हा छोटा YBC सुद्धा 30 डिग्री आहे अल्टरनेट अँगल्सच्या रिझनमुळं. ठीक आहे, आता आपल्याला दोन्ही छोट्या अँगल्सचा मेजर मिळालेला आहे. त्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला x मिळणार आहे. नाव x इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ABY प्लस मेजर ऑफ अँगल YBC. दोन्हीचे व्हॅल्यूज आता आपल्याला माहिती आहेत. Therefore, x is equal to 40 degree plus 30 degree. Therefore, x is equal to 70 degree. ठीक आहे, x ची व्हॅल्यू मिळाली. अशा प्रकारे पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सलच्या रूल्सचा वापर करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तुम्ही ते 5-6 पॉईंट्स जे आहेत ते लक्षात ठेवलात आणि जर डायग्रामवरून तुम्हाला फाइंड आउट करता आलं की कशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे आपल्याला, तर आन्सर मांडणं काय डिफिकल्ट नाही आहे. मांडण्यासाठी काय मोठं चॅलेंज नाही आहे. चॅलेंज कुठे आहे की तुम्हाला ती डायग्राम बघून तुम्हाला पहिला मनातल्या मनात प्रिपरेशन करता आलं पाहिजे की त्या 6 रूलपैकी 5-6 जे रूल्स आहेत आपले ते रूल्स वापरून आपण कशा प्रकारे हे व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो हे पहिला मनात तयारी ठेवायची आहे. नंतर बघ आन्सर पेपरवरती नोटबुकवरती आपल्याला ते मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, ऑल राईट देन. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 सॉल्व झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे एक्सरसाइज सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केले अल्टिमेट गाईड.